आज आम्ही नारळ फोडला या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज 7 ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे नेत आहोत। विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त कर अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली। आणि त्याचसोबत मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि भरून येतं मन जेव्हा विठ्ठलाचं दर्शन मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं। आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला। रामनवमी चांगला दिवस असतो म्हणून तो अर्ज ठेवला का पायावर माझा प्रश्न राहिला आपण दरवेळेस अर्ज ठेव कारण का आज मुखदर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो। तो प्रत्येक वेळेस तशीच प्रथा आहे। उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही या 7 ठिकाणी ठेवणं शक्य नाही। आज प्रचाराचा नारळचा शुभारंभ इथे झाला। विकास केला नाही असं काय आरोप फडणवीस साहेबांनी केला। सोलापूर जिल्ह्यात 25 वर्ष त्यांचेच खासदार होते। देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही निवडणूक सातपुतेची नाही शिंदेची नाही तर त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोला। नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीचे असं का म्हटलं ते कारण का बघा मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही। त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचं फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात। आता लोक समजून चुकले आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येईल। शरद पवार मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे बऱ्याच वर्षांची एकत्र आली काय फरक जाणवणार आहे? नक्कीच तुम्ही बघताय दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापुरात मागच्या 20 वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे। ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसतो। उद्या कुणाच्या उपस्थितीत अर्ज भरला? उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत शिंदेसाहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज भरला। काही महिन्यांची ओपिनियन पोल आले त्यामध्ये महाविकास